म्हातारा तुकाराम काठी टेकत टेकत चावडीपाशी आला. सकाळीच त्याला गावचा जीवनू संत भेटला होता. त्यानं सांगितलं होतं की चावडीत चाऱ्यांनी जमायचं ठरवलं आहे. उन्हाचं चालल्यामुळं म्हाताऱ्याला दम लागला होता. चावडीत सारे गोळा झाले होते. जीवनू संत होता, विठोबा देसाई होता, म्हातारा कृष्णा होता. 7-8 जण तिथे गोळा झाले होते. तुकारामाला पाहताच विठोबा म्हणाला, तुकादा आलास? ये, आम्ही म्हणत होतो येतोस का नाही? तुकाराम कठ्ठ्यावर बसत म्हणाला, असं कसं? एकदा बोललं की माणसानं करावं. हा. विठोबा म्हणाला, हे बघ म्हाताऱ्या, आता आम्ही साऱ्यांनी ठरवलं या, उद्या सांजच वारीला निघायचं. दिवस मावळायच्या आत आपण स्टेशनावर पोचू. रात्री 8ला गाडी येते या, त्यानंच जायचं आपलं. हा हे बेस. तुकादा म्हणाला, ऊन खाली करून गेलं म्हणजे चालायला त्रास नाही बघ. म्हातारा कृष्णा म्हणाला, तुक्या, आपण एका वारगीचे. अरे आपण रांगत गेलो तरी 2 मैल तासाभरात जाऊ. पण तुझं पक्क केलंस ना? होय तर, आता बदल नाही. अरे पण रामूला विचारलं का? त्याला काय विचारायचं? तुकादा म्हणाला, अरे देवाला जायला कोण नको म्हणतंय होय? आता पोराचा परपंच थाटून दिला, त्याला पोरं बाळ झाली. आता देवधर्म हेच काम आमचं. होय, पण दर वारीला रड काढतोयस तू. जीवनू संत म्हणाला, तुकादा हे बघ, हे शेवटचे दिस आहेत. आता तरी वारी चुकू नगस. अरे एकदा तरी जन्माला येऊन पंढरपूरचा विठोबा बघ. अरे माझी इच्छा नाही होय. अरे 60 वर्ष गेली विठ्ठलाचं नाव ऐकतोया. मला बिलय तळमळ आहे बघ. मग आता कुसपाट काढू नगस. कृष्णा म्हणाला, अरे माझ्या 50 वाऱ्या झाल्या असतील, पण अजून डोळं नेवलं नाहीत बघ. एकदा काय विठ्ठलाला बघितलं का नाही की सुदबुद्धच राहत नाही बघ. मग ठरलं तर? विठोबाने विचारले. दादा काय विचारतासा? उद्या निघायचं. तुकाराम म्हणाला, कसं जायचं, काय करायचं, परत केव्हा यायचं, हे सारं मंडळींनी ठरवलं आणि सारे उठले. तुकाराम घरी आला. दारातच तुकादाचा 4 वर्षाचा नातू विठोबा पायरीवर बसला होता. आजोबाला पाहताच त्यानं आजा असं म्हणत टाळ्या पिटल्या. म्हाताऱ्याने त्याला जवळ घेतलं आणि विचारलं, विट्या, आई आली का शेतावरनं? होय, कवाच. आणि तुझा बा? आला की. कुठं आहे? बाजारात गेलाय. कशाला? मला खाऊ आणायला. अरे चोरा, असं म्हणत म्हाताऱ्याने विठोबाला हाताशी धरला आणि तो आत गेला. तुकादाची सून गंगू भाकऱ्या थापत होती. एका कडेला तो बसला. तुकादाने आपली चिलीम काढली. गंगूने चुलीतला इंगळ खापरीवर घेऊन ती खापरी तुकादाच्या समोर ठेवली. तुकादा चिलीम ओढता ओढता विचार करीत होता. रात्र पडली आणि रामू आला. गंगूने दोघांच्या थाळ्या वाढल्या. तुकादा रामू जेवायला बसले. विठोबा आजोबाच्या पानातच जेवायला बसला. रामू म्हणाला, म्हाताऱ्या, बैल आता घेऊसच पाहिजे बघ. नाही ती जोडी? म्हाताऱ्याने विचारले. काय कामाची नाही ती बघ, पार थकल्या ती. ही भालगडून दुसरी घ्यायला पाहिजे बघ. मग घ्या की, आता परपंच तुमचा आहे. परत थोडा वेळ तसाच गेला. म्हातारा खाकरला आणि म्हणाला, मी बी उद्या जाणार आहे. कुठं? अरे असं विचारू नये पोरा, आता आषाढी आली नव, गावची मंडळी जात्यात, त्यांच्या संग जावं म्हणतोय. अरे पण आत्ताच काय नडले होय? रामूने विचारलं. अशा चिखलराडीचं कशाला जातोयस? पुढं कार्तिकीला जा. नको. हे बघ पोरा, आता मोडता घालू नगस. तुकादा कळवळून म्हणाला. कुणी सांगावं मूर्ची कार्तिकी दिसते का नाही ते? एकदा डोळ्याने विठ्ठलाला बघतो म्हणजे डोळं मिटायला मोकळीक झाली बघ. हवाय तर, पण तुला एकटा कसा पाठवायचा? लय गर्दी असते म्हण, चेंगरून माणसं मरत्यात म्हण तिकडं. एकटा का? गावची 7-8 जण आहेत की, ती बघताल मला. तू नुसतं जा म्हण. आणि पोरा, मरायचंच झालं का नाही तर इथं मरण्यापरीस पंढरपुरात डोळे मिटलं तर वाईट झालं होय र. अरे म्हाताऱ्या, पण पंढरपूरला जायचं म्हणजे 5-25 रुपये पाहिजेत की कनवटीला, ते कुठून आणणार?
तू दे की. अरे आजवर लय कष्ट केलं र. तुम्हासनी लहानाचं मोठं केलं, परपंच थाटून दिला, रिगाला लागला असा तुम्ही. आता तुम्हीच बघायचं आम्हाला. अरे म्हणूनच म्हणतो कार्तिकीला जा, तवर सुगी बी होईल, मग मी बी येईन की तुझ्या संग. लय वर्ष चाललंय तुझं हेच. आता मी ऐकसारखा नाही. तू काय बी कर आणि मला पैसे दे. पैसे नाहीत माझ्याजवळ. मग मी जाणार कसा? ते काय बी कर, पण मला नका सांगूस. असं म्हणत रामू उठला. त्यानं हात धुतला. म्हातारा बराच वेळ तसाच बसून राहिला. नंतर त्याच्या लक्षात आलं की विठ्या जेवता जेवता त्याच्या मांडीवर झोपला होता. म्हाताऱ्याने सुनेला हाक मारली. तिने येऊन मुलाला उचललं आणि म्हातारा उठला. सारं घरदार झोपलं तरी तुकादाला झोप आली नाही. बरीच रात्र होईपर्यंत तो जागत होता, विचार करत होता. सकाळी तुकादा अगदी पहाटे जागा झाला. दिवस उजडायची तो वाट बघत अंथरुणावर पडून राहिला. दिवस उजाडल्यावर तो उठला. सुनेनं दिलेला चहाचं पाणी पिऊन तो घराबाहेर पडला. जिवबा काकतकरच्या घराची तो वाट चालू लागला. जिवबा आणि तुका हे जवळजवळ एकाच वयाचे. अगदी बाळपणापासूनची त्यांची मैत्री. जिवबाच्या घराची ही परिस्थिती चांगली होती. त्याची मोठी शेती होती, 2 मुलं होती. घरात 4 जोड्या त्यानं पाळल्या होत्या. जिवबाकडनं पैसे उसने घ्यायचे ठरवून तुकादा चालत होता. जिवबाला दमा होता. सकाळच्या कोवळ्या उन्हाला तो खोकत आपल्या कट्ट्यावर बसला होता. तुकाराम कट्ट्यावर बसल्यावर जिवबाने विचारलं, काय तुका, सकाळी चालास वैर? आज पंढरपूरला जावं म्हणतोय जिवबा. अरे जा की मग. अरे पुण्य घे बांधून पदरात. म्या बी आलो असतो, पण ह्या दम्यानं जीव धरलाय बघ. मग जाऊ म्हणतोस? आता जाणार नाहीस तर मग काय मेल्यावर जाणार आहेस? म्या 2 का होईला पण वाऱ्या केल्या बघ. हातापायानं धड आहेस तवरच वारी करशील. मग ते तुझ्याच हातात आहे बघ. म्हणजे आता नाही म्हणू नगस. एक 15 रुपये दे की, मी दाम दुपटीनं परत करीन तुझं. अरे होय, पण आता पण बिन नको काढूस. काय बी कर. लई इच्छा आहे बघ. मी शेतात मजुरी करीन, भीक मागन, आपण तुझं पैसे डुबवणार नाही. देवाची आण. जिवबानं आत बघितलं. कोणी सुद्धा आत नव्हते. तो सुस्कारा सोडून म्हणाला, तुका जे तुझं तेच माझं बघ. माझ्या हातात काय सुधीक नाही बघ. रामू काय म्हणतो? पैसे नाहीत म्हणतोय म्हणून तर आलो नव्ह तुझ्याकडं. खोळा नाहीस तू. अरे ह्या दम्याचं नाव सांगून आता तंबाखूला बी महाग करून ठेवलंय मला. ह्या अंगावरची कापडं बघ, 10 जागेला ठिगळ लावल्या ती. कुणाला सांगायचं बाबा? मला वाटलं होतं तुझं तरी बरं असेल म्हणून. कधी नाही ते माझ्या पुढे देवासाठी हात पसरलास. हा न म्या. जिवबाला पुढे बोलवेना. तो टिप गाळू लागला. तुकारामाला आपण कुठे पैसे मागितले असे झाले. तो म्हणाला, गप जिवबादा, मनाला लावून घेऊ नकस. आता विठ्ठलाच्या मनात असेल तर तो मोर नेईल. थोडा वेळ बसून म्हातारा घरी आला. त्याला काही सुचत नव्हते. जेवताना सुनेने वाढलेले 4 घासही त्याच्या पोटात उतरले नाहीत की विठोबाच्या लाडीक बोलानं त्याचं मन गुंतलंही नाही. जसजशी संध्याकाळ जवळ येत होती तस तसा तो अधिक अस्वस्थ होत होता. शेवटी तो उठला आणि घराबाहेर पडला. चावडीत सारे गोळा झाले होते. कट्ट्यावर सामानाच्या पिशव्या, वळकट्या दिसत होत्या. तुकारामाला येताना पाहताच विठोबा म्हणाला, आलास का तुकादा? हा बरं झालं. आम्ही तुझीच वाट पाहत होतो बघ. हा तुझं सामान कुठं आहे र? तुकादाने मान खाली घातली आणि तो म्हणाला, गड्यानू तुम्ही जावा. तू येणार नाहीस होय? कृष्णा म्हाताऱ्याने विचारले. नाही का, घरात एकटाच बघणार, घातीची कामं शिवारात, कसा येऊ? तर त्या रामानच नको म्हटलं असेल. जीवनू संत म्हणाला. नाही तो जा म्हणतोय मला, पण म्याच विचार केला. तुकादा म्हणाला, लयच गुरपटला बघ संसारात. अरे मला माहीतच होतं हे. जीवनू म्हणाला. जीवनूचा हात धरत तुकाराम म्हणाला,
जेवणू, अरे रागवू नगस, पुढच्या वारीला नक्की येतो बघ. आणि एक काम कर. असं म्हणत तुकारामाने खिशात हात घातला आणि 4 आण्याचं नाणं जेवणू संताच्या हातात ठेवत म्हणाला, हे विठ्ठला मुरत ठेव आणि माझा दंडवत घाल. त्याला सांग रागवू नगस म्हणाव. जेवणूने ते पैसे खिशात घातले. साऱ्यांनी आपापले सामान पाठीवर घेतले. गावकरी मंडळींचा निरोप घेऊन विठ्ठल गजरात ती मंडळी चालू लागली. तुकाराम तिथंच कट्ट्यावर बसून राहिला. सारे पांगले तरी तो उठला नाही. चावडीच्या खांबाला टेकून तो बसला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जेव्हा तो भानावर आला तेव्हा दिवस मावळत आला होता. तुकारामाने आपली काठी उचलली आणि घरचा रस्ता धरला. घर जवळ आलं, पण घरात शिरायला त्याचं मन होत नव्हतं. पायरीवर तो तसाच बसून राहिला. परत त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच वेळी मागून हाक आली, आजा. त्याने मागं वळून पाहिलं. तो त्याचा नातू विठोबा कमरेवर हात ठेवून पायरीवर उभा होता. आजोबाकडे तो बघत होता. तुकारामाच्या डोळ्यातलं पाणी बघताच तो बावरला आणि म्हणाला, आजा लढतोस तू? क्षणभर तुकारामाने विठोबाकडे पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणी त्याने विठोबाला कवटाळले आणि म्हणाला, नाही विठोबा, नाही. तू असताना कशाला रडू मी? तूच माझा विठोबा, तूच माझी पंढरी बघ. तुकाराम राहून राहून विठोबाला मिठ्या मारत होता. त्याच्या पायावर डोकं ठेवत होता. रडत होता आणि कावरा बावरा झालेला विठोबा आजोबाकडे बघत होता. त्याच्या मिठीत गुदमरत होता.